आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामधील कोथरूड इथल्या MIT महाविद्यालयामध्ये आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झालाय। फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी लावलेल्या झेंड्याच्या स्टिकर्सवरून वाद निर्माण झाला, ज्याचं रूपांतर तोडफोडीमध्ये झालं। या घटनेमुळे कॅम्पसमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचं आवाहन केलं। सध्या कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज कसबे सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं काय घडलंय? अगर आपण पाहिलं तर पुण्याची ओळख ही शिक्षणाचं माहेरघर म्हणून आहे। अनेक देश विदेशातील जे विद्यार्थी आहेत ते पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत असतात। याला अनुसरून पुण्यातील प्रसिद्ध एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी कल्चरल फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या कार्यक्रमादरम्यान बांगलादेशी विद्यार्थी त्यांनी आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता आणि त्या ठिकाणी बांगलादेश देशाचे झेंड्याचे काही स्टिकर लावले होते। यावरतीच एका विद्यार्थ्यांच्या संघटनेने आक्षेप घेतला आणि ते झेंडे फाडले आणि जाळण्याचा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। मोठा तणावाची परिस्थिती या कॉलेजमध्ये निर्माण झाली होती। त्यानंतर कॉलेज प्रशासनानं पोलिसांना पाचारण केले। त्यानंतर या इथला जो तणाव होता तो निवळल्याचं पाहायला मिळतंय। अपुऱ्या माहितीवरूनच या संबंधित संघटनेने या ठिकाणी राडा घातला असल्याचं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे। संबंधित कॉलेज प्रशासनाने या राड्यासंदर्भात पोलिसांना फिर्याद सुद्धा दिली आणि पोलीस याबाबत आता अधिक तपास करतात आणि संबंधित जे संघटनेचे काही विद्यार्थी होते यांना सुद्धा या चौकशीला सामोरे जावं लागणार। त्यानंतर आज सायंकाळपर्यंत या कॉलेजमधील जे विद्यार्थ्यांचे राडा झालं ती आता परिस्थिती निवळताना दिसते। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। दिखाना है वो भी समझ में आना चाहिए ना। अभी देखो हमारे शिवाजी महाराज की जयंती आ रही है अभी 19 फरवरी को। अगर हम 19 फरवरी को इधर आए और तलवारी ले रहे तो ये चल सकता है क्या? तो नहीं चल सकता ना। तो यही हमको बताना है कि हम क्या बताएंगे, हम हमारी हिस्ट्री बताएंगे, हमारी हिस्ट्री किस तरह से हम आगे हमारी लेगेसी क्या है वो हम बताएंगे, ना कि वे तलवारें लहराएंगे। कल्चरल इवेंट में क्या दिखाना है वो भी समझ में आना चाहिए ना। अभी देखो हमारे शिवाजी महाराज की जयंती आ रही है अभी 19